मंडळी, अशी परफेक्ट ओल्या काजूची रिच मालवणी ग्रेव्हीची भाजी तुम्ही एकदा बनवाल तर खात्रीने सांगते, नेहमीच अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवाल. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मुतपाकखान्यामध्ये. हे ओले काजूगर माझ्या नंडेने माझ्यासाठी गुहागरून आणले. सीझन मध्ये बाजारात हे काजूगर सहज उपलब्ध असतात. हे काजू वजनी 200 ग्रॅम इतके आहेत. या काजूगराची सालं काढण्यासाठी आपल्याला एका पातेल्यात पाणी उकळून घ्यायचंय. उकळत्या पाण्यामध्ये 10 मिनिट हे काजूगर बुडवून ठेवले की त्याची सालं अगदी पटापट निघतात. तर झाकण ठेवून आधी पाण्याला उकळी काढून घेऊया. पाण्याला उकळी आली आहे. गॅसची फ्लेम मी बंद करून टाकते. आता आपले काजूगर या उकळत्या पाण्यामध्ये घालून मी 10 मिनिटांसाठी झाकून ठेवते. 10 मिनिटांनंतर पाणी हाताला सोसवेल असं कोमट झालं की काजूची सालं काढून घ्यायची आहेत. आता ही काजूची सालं अगदी सहज निघतात. आणि ही सालं काढून झाली की एका टोपात मी थोडं कोमट पाणी घेतलंय. त्यात हे सोललेले काजू घालून घ्यायचे. म्हणजे काजूचा काही चीक असेल तर तोही निघून जातो. एखादा काजू खराब असेल तर तो काढून घ्यायचा. सगळे काजूगर सोलून झालेत. एका बटाट्याची मी सालं काढून बटाटा असा बारीक चिरून घेतलाय. बटाटा ऑप्शनल आहे, नको असेल तर घालू नका. याशिवाय 2 मध्यम किंवा 1 मोठा कांदा जाड चिरून घ्यायचा. कांदा परतून घेणार आहोत आपण. माझ्याकडे ऑलरेडी बारीक चिरलेला कांदा होता तर मी तोच घातलाय. 1 मोठा किंवा 2 लहान टोमॅटो चिरून घ्यायचे. याशिवाय मी घेतलंय पाव वाटी किसलेला ओला नारळ, 1 हिरवी मिरची, अगदी थोडी कोथिंबीर आणि थोड्या कोथिंबीरीच्या काड्या. कोथिंबीरीच्या काड्या मी वाटणामध्ये नेहमीच वापरते. त्याने वाटण छान फ्लेवरफुल होतं. याशिवाय घ्यायच्या आहेत 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे. भाजीला रंग येण्यासाठी मी 5 ते 6 बेडगी मिरच्या घेतल्यात. तुम्ही काश्मीरी तिखट घेऊ शकता. काश्मीरी तिखट माझ्याकडे संपलेलं आहे तर मी बेडगी मिरच्या घेतल्यात. याशिवाय पाव चमचा हळद, 1 टीस्पून तिखट मिरची पावडर, 1 टीस्पून धणे जिरे पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, फोडणीसाठी हिंग आणि तेल. हे सगळं आपल्याला लागणार आहे. एका कढईमध्ये चमचाभर तेलावर आपल्याला चिरलेला कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे. तर आधी कांदा परतून घ्यायचा. कांदा परतून झाला की टोमॅटोही परतून घ्यायचा. कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. आता घालूया चिरलेला टोमॅटो. टोमॅटो परतायला घातलं की यामध्ये मी थोडं मीठ घालते, कारण मिठाने टोमॅटो पटकन मऊ होतो. टोमॅटो हे चांगलं मऊ शिजलं की यामध्ये अगदी थोडी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर थोडी कमी घालायची, कारण कोथिंबीरीने भाजीचा रंग काळसर येतो. आता यात घालूया हिरवी मिरची आणि कोथिंबीरीच्या काड्या. याशिवाय किसून घेतलेलं खोबरं घालायचंय. सगळं नीट मिक्स करून 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आणि मग गॅस बंद करून टाकायचा. आता हा मसाला गार करून घ्यायचा. घाईच्या वेळेत तुम्ही थंड पाण्यामध्ये ही कढई ठेवून ते गार करून घेऊ शकता किंवा वाटणामध्ये 2 ते 3 आईस क्यूब घालून मग वाटण करा. आता या वाटणामध्ये मिरच्याही वाटायला घालून घेते आणि आलं लसूणही घालून घेते. बारीक तिखट असेल तर मग वाटताना घालायची गरज नाही. थोडं लागेल तसं पाणी घालून हा मसाला छान बारीक वाटून घ्यायचा. तुम्ही बघू शकताय, छान अशी बारीक चटणी वाटून तयार झालीये. आता भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलंय. तेल गरम झालं की यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घालायची. मी मगाशी साहित्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता दाखवायला विसरले होते. याशिवाय घालायचं हिंग, हळद आणि तयार केलेलं वाटण घालून परतून घ्यायचंय. आता यामध्ये घालायचे बाकीचे मसाले, जसं की तिखट मिरची पावडर, धणे जिरे पावडर आणि गरम मसाला. चटणी थोडी परतून झाली की यावर झाकण ठेवून मी 2-3 मिनिटांसाठी ही चटणी शिजू देते. 2-3 मिनिटांनी बघा, चटणीला थोडं तेल सुटायला सुरुवात झालीये. थोडी अजून ही चटणी परतून घेऊयात. त्यानंतर मग त्यामध्ये सोललेले काजू घालून घ्यायचे. काजू घालून झाले की थोडं परतून घ्यायचं
आणि त्यामध्ये सोबतच बारीक चिरलेला बटाटाही घालायचा आणि सगळ्या मसाल्यांचा अगदी शाही वास सुटलाय तुम्हाला सांगते. थोडं सगळं परतून घ्यायचं आणि यामध्ये 2 ते 3 आमसुलाच्या पाकळ्या घालायच्या. पुन्हा एकदा हे मिक्स करून 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून याला वाफ काढून घ्यायची. आता 2-3 मिनिटांनी बघा, यामध्ये मी मिक्सरचं भांडं धुवून त्याचं पाणी घालून घेते आणि जितकी तुम्हाला पातळ भाजी हवी असेल, तितकं यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं. पाणी घालत असताना पाणी छान उकळतं गरम केलेलं असंच पाणी घाला. त्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते. कांदा आणि टोमॅटो परतून घेत असताना त्यामध्ये मी मीठ घातलेलं होतं. आता अजून थोडं मीठ मी यामध्ये घालून घेते. छान मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून याला वाफ काढून घ्यायची. 5 मिनिटांनी बघा, भाजीला छान तेल सुटलंय. काजू आणि बटाटाही इतक्या वेळामध्ये छान शिजून जातो. आपली ओल्या काजूची भाजी तयार आहे. गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची. भाजीला छान रिच टेक्स्चर आलंय आणि सुवास तर खूपच सुरेख दरवळलाय माझ्या किचनमध्ये. सर्विंग बाउलमध्ये ही भाजी आता काढून घेऊयात. तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडी कोथिंबीर घालून गार्निश करून घ्या. मला कोथिंबीर आवडते, त्यामुळे मी वरून थोडी कोथिंबीर घालते आहे. अगदी कोकणातल्या हॉटेलपेक्षाही भारी अशी ही ओल्या काजूची भाजी बनून तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा ही भाजी एकदा नक्की बनवा. तुमचे अभिप्राय मला कमेंट्सद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपला मुतपाक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा. म्हणजे येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.